पुढच्या वर्षापासून नीटची परीक्षा ऑनलाईन होणार. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. तर 21 जूनला नीटची फेर परीक्षा होणार. नीट पेपर फुटी प्रकरणातील मनीषा वाघमारेला रात्री उशिरा सीबीआयकडून अटक. बँक व्यवहार आणि कॉल डिटेल्सची तपासणी केल्यानंतर अटकेची कारवाई. हडपसर बॉम्ब प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पुणे पोलिसांनी नागपूरमधून आरोपीला केली अटक. पुणे पोलीस लवकरच देणार प्रकरणाची अधिकृत माहिती. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ. पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कडाडल्यामुळे दरवाढ. वाहनधारकांच्या खिशाला मात्र कात्री. निवडणुका संपल्या की मोदींची वसुली सुरू. पेट्रोल डिझेल दरवाढीवरून काँग्रेसची ही टीका. महागाई मॅन मोदींनी जनतेवर हंटर चालवलाय अशी केली टीका. सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण. सोन्याचे दर तोळ्यामागे 3,000 रुपयांनी तर चांदीचे दर किलोमागे 19,000 रुपयांनी घसरले. मुंबईसह महानगर परिसरात भाजीपाला महागला. भाजीपाल्यांचे दर 50% वाढले. कडक ऊन, पाण्याची टंचाई, आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर वाढले. इंधन बचतीसाठी राज्य सरकारची काटकसर मोहीम. मुख्य सचिवांचे 19 सूत्री आदेश लागू. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे परदेश दौरे तात्पुरते बंद. आठवड्यातून 1 दिवस बस, मेट्रो किंवा लोकलनं प्रवास बंधनकारक. पंतप्रधान मोदी 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना. मोदींचा UAE, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, इटली दौरा. मोदी संयुक्त अरब अमिरातीमध्ये दाखल. सध्या भारतीय युवक भरकटलेला आणि मंद झालाय. खासदार संजय राऊत यांची पोस्ट. तर युवकांना मंद म्हणणाऱ्यांनी आधी वास्तव पाहावं. नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर पलटवार. कोकणातल्या बागायतदारांचा आज मुंबईमध्ये मोर्चा. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चा नेण्यावर शेतकरी नेते राजू शेट्टी हे ठाम. मुंबईमध्ये आजपासून 10% पाणी कपात लागू. तलावामधील पाण्याची पातळी खालावल्यामुळे पाणी कपात. पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना करावा लागणार पाणी टंचाईचा सामना. मान्सून 48 तासात अंदमानात दाखल होणार. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता. तर राज्यात 5 दिवस उष्णतेच्या लाटेचाही इशारा. हॉर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी खुली. मात्र इराणच्या नौदलाशी समन्वय साधणं अनिवार्य. ऊर्जा संकटामध्ये सापडलेल्या देशांना मोठा दिलासा.